की गेल्या वर्षी म्हणजे 6वी मध्ये इयत्ता 6वी मध्ये आपण काही आकृत्या पाहिल्या होत्या. त्यामध्ये ती पहिली आकृती होती. एक आकृतीमध्ये आपल्याला माहिती आहे ही, आणि ही आकृती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही आकृती म्हणजे याला म्हणतात किरण. आणि हा किरणाचा हा आरंभ बिंदू आहे. आता समजा मी याला नाव दिलं ए आणि ते बी, म्हणजे हा किरण ए बी असा आपण वाचतो. म्हणजे हा झाला आरंभ बिंदू, आणि आरंभ बिंदूचा हा सुरुवात होते, आणि हा बी त्याच्यावरचा त्या किरणावर असलेला बिंदू, म्हणून किरण ए बी. आणि ही जी खूण आहे, ही खूण याचा अर्थ अमर्यादित. अमर्यादित म्हणजे ह्याला काही मर्यादा नाही, हा कुठपर्यंत म्हणजे जाऊ शकतो, म्हणजे या दिशेला त्या दिशेला तो जाऊ शकतो. म्हणजे म्हणून किरण ए बी, जसे सूर्याची किरण असतात की सूर्यापासून निघालेली किरण, सूर्य हा आरंभ बिंदू आणि सूर्यापासून निघालेली किरण ही किरण जिथपर्यंत जाऊ शकते तिथपर्यंत, म्हणजे अमर्यादित स्वरूपात. हा झाला किरण ए बी, म्हणून किरण ए बी. आणि याच किरणांच्या साहाय्याने अजून एक दुसरी आकृती तयार होते की त्याचा आरंभ बिंदू सारखा असतो. म्हणजे कसा, या प्रकारे. इथे मी बिंदू घेतो सी. आता हा झाला किरण काय बरं, ए सी, म्हणजे ए हा आरंभ बिंदू आणि सीच्या दिशेला मला किरण ए सी. अशा या दोन किरणाने एक आकृती तयार होते, आणि ती आकृती आपण पाहिलेली होती गेल्या वर्षी. या आकृतीला, या पूर्ण आकृतीला म्हणतात, आठवा बरं, तर या आकृतीला म्हणतात कोन. म्हणजे सामायिक आरंभ बिंदू असलेल्या दोन किरणांच्या सहाय्याने जी आकृती तयार होते, दोन किरणांच्या सहाय्याने जी आकृती तयार त्याला कोन असं म्हणतात. आता याच वेळी आपण या इयत्ता 7वी मध्ये की आपण पाहणार आहोत की हा जो कोन झालेला आहे, हा कोन आपण गेल्या वर्षी वाचला होता. म्हणजे कसा वाचला होता, कोन ए आपला आरंभ बिंदू आहे, पण आपण वाचणार कसं करणार की ए हा बिंदू मध्ये घेतला पाहिजे, म्हणजे ते बी ए सी, म्हणजे बी ए सी. किंवा हाच कोन आपला दुसऱ्या प्रकारे वाचता येते, म्हणजे कोन सी ए बी, म्हणजे कोन सी ए बी. अशा दोन्ही प्रकारे वाचता येते आपल्याला. आपण पाहिलं होतं. पण याच कोनाच्या आधारे आपल्याला की आज आपण कोनाचा अंतर्भाग म्हणजे आतला भाग व बाह्य भाग आज पाहणार आहोत आपण. कोनाचा अंतर्भाग व बाह्य भाग म्हणजे आतला भाग आणि बाह्य भाग. आता तुमच्या लक्षात आलं की कोन हे कसं आहे. आता या कोनाच्या याच्यामध्ये आपण की आता हे किरण तुमच्या लक्षात आलंय, याची आता सध्या आपल्याला गरज नाही. किरण एबीचं आपल्याला माहिती आहे, आणि कोन कसा वाचा हे तुम्हाला माहिती आहे. हे लक्षात. आता कोनाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग बघायचा आहे की जेव्हा कोनाची जी आकृती असते त्या कोनाच्या आकृतीने दोन भाग तयार होतात. म्हणजे समजा की हा जो कोन बी ए सी आहे, या कोनामध्ये की हा जो किरण मी वाढवला या दिशेला, आणि हा जो मी किरण या दिशेला म्हणजे वाढवलं अमर्यादित स्वरूपात, तर त्याचे दोन भाग होतात. एक म्हणजे हा झाला अंतर्भाग, आतला भाग, म्हणजे कसा, हा झाला अंतर्भाग. आणि हा भाग सोडून जो दुसरा भाग आहे, दुसरा भाग म्हणजे कोणता, हा आणि हा जो भाग आहे संपूर्ण इथपर्यंत, याला म्हणतात बाह्य भाग. हा झाला अंतर्भाग आणि हा झाला पूर्ण बाह्य भाग. आणि हा जी कोणाची जी रेषा दिसते, ही कोणाची रेषा म्हणजे ही झाली रेषेचा भाग. तीन भाग पडतात. एक म्हणजे अंतर्भाग, कोणाचा रेषेचा भाग, आणि हा झाला बाह्य भाग. आणि याला अंतर्भाग काय म्हणतात, कारण हा बंदिस्त झालेला आहे की आवडा भाग म्हणजे आवाक्यात होती, या कोणाच्या आवाक्यात होता, म्हणजे हा बंदिस्त झालेला आहे. आता तुम्हाला असं विचारलं जातं की कोणाच्या अंतर्भागामध्ये काय आहे, कोणाच्या बाह्य भागामध्ये काय आहे. आता समजा मी इथे काही असं या कोणाच्या अंतर्भागामध्ये बिंदू घेतले, हा घेतला पी, हा क्यू, हा घेतला आर.
आणि कोणाच्या बाह्य भागामध्ये या बाजूला मी दुसरे असे बिंदू घेतले एल, इथे इथला एम आणि इथे इथला एन. तर तुम्हाला प्रश्न असं विचारला जातं की कोणाच्या अंतर्भागामध्ये कोणते बिंदू आहेत. मग मी ते उत्तर आपण काय लिहूया बघा की कोणाच्या अंतर्भागामधील बिंदू कोणकोणते आहेत. तर तुम्हाला दिसून आलेत बघा, हे पूर्ण पहा. कोण बिंदू पी, बिंदू क्यू हा बघा आणि बिंदू आर हा झाला. आता झालं तुम्हाला अंतर्भाग. आता आपण बाह्य भागामध्ये बघूया की कोणाच्या बाह्य भागामध्ये बाह्य भागातील बिंदू. आता कोणते बिंदू आहेत, कोणाच्या भागातील बिंदू. एक म्हणजे बिंदू एम बिंदू, दुसरा आहे एन आणि तिसरा बिंदू आहे पहा कोणता आहे एल. हे झाले. आणि आता कोणाच्या रेषेवरची बिंदू. आता कोणाच्या रेषेवर बिंदू म्हणजे ही रेषा, ही कोणाच्या रेषेवरील बिंदू. कोणाच्या रेषेवरील बिंदू कोणत्या रेषेवरील बिंदू बी, सी आणि ए. म्हणजे बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू ए. हे बघा, बिंदू बी, बिंदू ए आणि बिंदू सी हे 3 बिंदू. म्हणजे लक्षात आलं तुमच्या. एक म्हणजे कोणाचा अंतर्भाग, म्हणजे अंतर्भागातले आपले जे अंतर्भागामध्ये असेल ते बिंदू आपण घेतले. कोणाचा बाह्य भाग म्हणजे बाह्य भागातले आपण बिंदू घेतले, बिंदू एम आहे, बिंदू एन आणि बिंदू एल आहे. आणि कोणाच्या रेषेवरील बिंदू म्हणजे जे रेषेवर आहेत बिंदू बी आणि बिंदू ए आणि बिंदू सी. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ह्याचाच अभ्यास करून तुम्ही सराव संच, पुस्तकातला आपला सराव संच आहे, सराव संच 15 सोडवा. धन्यवाद.